बोपेगावचे रहिवासी श्री रवींद्र दत्तात्रय कावळे यांना आज पहाटे एका वन्य प्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि हायना म्हणून, तरच म्हणतो आपण त्याला, हायना म्हणून या जातीच्या वन्य प्राण्यांनी त्यांच्या छोट्या एका कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला जाताना सोडवायला जात असताना त्यांच्यावर पण अटॅक केला आणि 5 ते 6 ठिकाणी त्यांना गंभीर दुखापत झाली. तर एक लघवीच्या जागे, मांडीला, हाताला, दोन्ही हाताला, पायाला अशा ठिकाणी त्या प्राण्यानं दुखापत केली. पण वन्य खात्याला तक्रार केल्यानंतरही वन्य खातं अजून काही त्यांच्या साठी ॲक्शन काही त्यांनी घेतली नाही. तर त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊ की नेमकं झालं काय होतं. तर त्यांना विचारलं असता त्यांनी सर्व हकीकत आपल्याला समोर सांगितली. नमस्कार. काय काय झालं होतं नेमकं? काय नाही, मी सकाळी झोपलेलो होतो. आपण एक कुत्र पाळलेलं होतं आणि ते आपल्याकडे तरस आहे म्हणतात. तरस आला आणि मला कुत्रा म्हणून मी ना ते पिल्लासाठी सोडवायला गेलो होतो. त्याने ते पिल्लं सोडून आणि माझ्यावरच अटॅक केला. कुठं कुठं लागले तुम्हाला? माझ्या हाताला लागलेले, पायाला लागलेले. पाहायला कुठं पायाला हो. आणि इथं पण सेंटरला पण 2 दात. इथं पण लागले का? हो, 2 दात लागले. हो. हां, पहिल्यांदा इथं धरलेलं, नंतर हात धरला, नंतर पाय. बरोबर. तुम्ही कामाला जाता का? हो, मजुरी करतो. हां. शेती कमी घ्यायचं. हां. बरोबर, ठीक आहे, चालेल. आज ते पिंपळगाव बसवून तिथे राधाकृष्ण हॉस्पिटल इथे ॲडमिट आहे. मजुरी करतात बिचारे, पण वन खात्याने अजून पण दखल घेतली नाही. याचा पंचनामा अजून झाला पाहिजे. बरेच प्रयत्न करून पण वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी अजून काही त्या ठिकाणी आले नाही. वेगवेगळे उडवाडूचे कारणं देत आहे. बिचाऱ्या त्या माणसाला न्याय मिळावा हीच सर्व शेतकरी वर्गाकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद मित्रांनो.